गुड मॉर्निंग गाइज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर सकाळचे 6:30 वाजले होते आणि रोज सारखं मी क्रिकेट खेळायला चाललो होतो. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले. कपडे वगैरे चेंज करून झाल्यानंतर खाली गेलो. खाली गेल्यानंतर शूज वगैरे घातला. शूज वगैरे घालून झाल्यानंतर लक्षात आलं की मी बॉलवरती विचारलो. सो वरती जाऊन परत बॉल घेऊन आलो खाली. तर तो बॉल वगैरे घेतल्यानंतर खेळायला निघालो आम्ही. त्यानंतर ग्राउंडवरती पोहोचलो आणि बघतोय तर साऊंड सिस्टीमचा सेटअप लावला होता. स्टंप घेतले आणि दुसऱ्या ग्राउंडकडे जायला निघालो. त्या ग्राउंडवरती पोहोचलो तर सूर्य डोळ्यावरती येत होता. सो बॉल दिसत नव्हते, बट स्टील कशी बॅटिंग केली. सूर्य डोळ्यावर येत होता, सो बॉल दिसत नव्हतं, त्यामुळे मला बॉल लागला. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फिल्डिंग आली, फिल्डिंग वगैरे केली. त्यानंतर मॅच संपली. मग आम्ही चहा प्यायला जायला निघालो. चहाच्या दुकानावरती पोहोचलो. चहाची ऑर्डर दिली. चहा वगैरे आला. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरापासून परत रिटर्न आलो बिकॉज या स्वाम्याला काही तर सामान घ्यायचं होतं स्टँडवरती. तर तुम्ही गर्दी पाहू शकता. इंदापूरचा बाजार असल्यामुळे गर्दी आहे. त्यानंतर स्टँडवरती पोहोचताना त्यांची गाडी बंद पडली होती, सो त्यांची हेल्प केली. मेकॅनिकचा नंबर दिला त्यांना, मग मेकॅनिक पण आला. त्यानंतर त्यांची गाडी चालू झाली. मग आम्ही घरी जायला निघालो. मी पोहोचलो. टॉवेल वगैरे घेतला. टॉवेल वगैरे घेऊन खाली आलो. त्यानंतर आम्ही पोहायला जायला निघालो. मी, बाब्या आणि स्वाम्या आम्ही तिघे एका गाडीवर होतो आणि बाकीचे पोरं दुसऱ्या गाडीवरती होते. त्यानंतर थोडाच वेळाने विहिरीवरती आलो. तर विहीर देखील तुम्ही पाहू शकता. विहीर आज खूप घाण झाली होती बघा. शॅम्पूचे पुढे वगैरे सगळे त्यातच टाकले होते पोरांनी. आमच्या आधी कोणतं पावायला आलं होतं. त्यानंतर बारक्या पोरांना उतरवलं, त्यांना पवायला शिकवायचं होतं. त्यांचा व्हिडिओ वगैरे घेऊन मी पण खाली गेलो आणि तुम्ही पाहू शकता आज कसा रडत आहे. आज ना उद्या तो नक्कीच पवायला शिकेल. मी पण विहिरीच्या मध्ये होतो, बट मला कॅमेरामॅनने घेतलंच नाही. तुम्ही हात पाहू शकता माझा. पोहून वगैरे झाल्यानंतर वरती आलो. कपडे वगैरे घातले आणि टॉवेलचा स्टॉल बांधला बिकॉज तोंड खूप काळे पडते पोहून आल्यानंतर. त्यानंतर घरी पोहोचलो तर या दोघी माझ्यापाशी आल्या. त्यानंतर लॅपटॉप लावून दिला. आम्ही तिघांनी जेवण करून मी झोपून गेलो. त्यानंतर 6 वाजता उठलो. ब्रश वगैरे केला. ब्रश वगैरे झाल्यानंतर फ्रेश झालो बिकॉज आज बाजार होता, सो मला बाजारात जायचं होतं. त्यानंतर मी, पप्पा आणि स्वामी आम्ही बाजारामध्ये गेलो. तिथून 2 किलो टोमॅटो घेतले. टोमॅटो घेऊन झाल्यानंतर पुढे गेलो. यांच्याकडून कांदा घेतला. कांदा आणि पोटॅटो घेतले. त्यानंतर लसूण घेतला. लसूण घेतल्यानंतर पुढे गेलो. यांच्याकडून गवारीची शेंग घेतली. शेंग वगैरे घेऊन झाल्यानंतर पुढे गेलो आणि इथून वांगी घेतली. अर्धा बाजार पूर्ण झाला होता. त्यानंतर पुढे गेलो. साध्या दिसला. साध्याकडून 1 डझनभर केळी घेतली. केळी घेतल्यानंतर पुढे गेलो. तर फायनली आमचा बाजार पूर्ण झाला. आम्ही गाडीकडे गेलो. गाडीवर बसलो होतो. तुम्ही पाहू शकता. मी, स्वामी आणि पप्पा आम्ही तिघं आहे. बाजार वगैरे कंप्लीट झाला. पुन्हा गावात आलो बिकॉज पप्पाला मेडिकलमध्ये जायचं होतं, सो आम्ही मेडिकलमध्ये गेलो. मेडिकलमध्ये पोहोचलो. त्यांनी गोळ्या वगैरे घेतल्या. गोळ्या वगैरे घेऊन झाल्यानंतर घरी गेलो. पुन्हा गावात आलो बिकॉज आम्हाला चायनीज खायला जायचं होतं. मी, आज त्या बाबॅन्टीला आम्ही चायनीज खायला गेलो. सगळ्यांनी ट्रिपल राईस घेतलं होतं. मी ट्रिपल नूडल्स घेतलं. नूडल्स वगैरे खाऊन झाल्यानंतर घरी गेलो. मित्रांमध्ये बसलो. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ.